सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलेलं होतं, मात्र जी कॅबिनेटची बैठक झाली त्यामध्ये याला मंजुरी देण्यात आली आहे। 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठ प्रकल्प महामंडळामार्फत राबवला जाणार आहे। तर भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी जे भूसंपादन केलं जाणार आहे त्याला आता पुन्हा एकदा वेग येणार असं दिसतंय। आणि यावर राजू शेट्टींनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघूयात। शेतकरी नेते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी काय म्हटलेलं आहे थोड्या वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतशी फोनवरून बोलताना ते ऐकूयात। नेते सतेज पाटील सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेले आहेत, त्यांच्याशीही बोलूया। पाटील साहेब, तुमचं म्हणणं काय आहे? शक्तीपीठ महामार्गाला आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। नाही, मंजुरी कशासाठी? कारण की पूर्वीच त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं, परंतु कदाचित आज मोजणीसाठी मंजुरी दिली असेल। आणि कोल्हापूर जो महामार्ग विधानसभेच्या आधी रद्द केला होता तो कदाचित पुन्हा त्यांनी प्रस्थापित केला असेल। त्यामुळे निर्णय आल्यावर आम्हाला कळेल की नेमका काय डिसिजन घेतला। परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे की गरज नसलेला हा रस्ता आहे। कोल्हापूर रत्नागिरी नागपूर हायवे असताना या रस्त्याची गरज नाही आहे। आणि 86,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता करण्यापेक्षा महाराष्ट्रातले असलेले रस्ते दुरुस्त करावेत, असलेल्या रस्त्यांचे खड्डे भरावेत, कॉन्ट्रॅक्टरांची बिलं अजून सरकारनं दिलेली नाहीत। मग हा अटास कशासाठी आहे? सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका या रस्त्यानं या ठिकाणी रस्त्यामुळे बसणार आहे। आणि या रस्त्याला ऑलरेडी पॅरलल रस्ते 948 किलोमीटरचा रत्नागिरी नागपूर हायवे आहे, म्हणजे त्याची गरज नाही आहे। अशी पण पाटील साहेब माहिती मिळते की 20,000 कोटी रुपयांची भूसंपादनाकरता तरतूद करण्याचा निर्णय सुद्धा आज झालेला आहे। नाही, म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देशच काय की ह्या सरकारच्या प्रायोरिटी या कॉन्ट्रॅक्टर धार्जिन नाहीत, महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रायोरिटी नाही आहेत। महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे त्याचा विचार केला जात नाही। आमची सरकारला मागणी एवढीच आहे की 20,000 कोटी रुपये राज्यातल्या सगळ्या रस्त्यांना खड्डे भरायसाठी द्या। एसट्या इथं आमच्या मोडकळीला आलेल्या आहेत, त्या नवीन एसट्या लोकांना त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करा। प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही आहेत, त्या सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी करा। म्हणजे या सरकारची प्रायोरिटी ही जनता या महाराष्ट्रात तर कॉन्ट्रॅक्टर आपापल्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांबरोबर नेते सुद्धा उतरणार का विरोधासाठी? नाही, आम्ही लोकसभेच्या आधी हे आंदोलन कोल्हापुरातून त्याची सुरुवात केली। आझाद मैदानावर आम्ही मोर्चा आणला, त्यावेळी देखील सर्व पक्षीय आमदार यामध्ये आले होते। नंतर आता सत्ताधारी आमदार किती येतात, खासगी सत्ताधारी आमदार सुद्धा सांगतात आम्हाला की ह्याची गरज नाही आहे, परंतु आम्ही जाहीर विरोध करू असं ते जाहीरपणे सांगतात। मला अनेक लोक भेटलेले आहेत, ते म्हणतात की आम्ही विरोध करू शकत नाही, परंतु खासगीत ते मान्य करतात की असल्याची गरज नाही। आणि म्हणून काँग्रेस म्हणून आमची भूमिका स्पष्टपणे याला हे होता कामा नये, ही आमची भूमिका आहे। मंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे, पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे, हा पर्यावरणाची नासधूस करणारा हा प्रकल्प आहे। आणि खाणीमधील खनिजे बंदरांमध्ये पर्यंत पोहोचून कवडीमोल भावानं निर्यात करण्याचं धोरण राबवणारा हा प्रकल्प, महाराष्ट्राची धुळधाण करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही यशस्वी होऊ देणार नाही। शासनाने परत निर्णय घेण्यात आलेला आहे असं समजलं,
आणि ती शक्तीपीठचा मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही, तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. ते काय काम करू नये. शासनाला मी विनंती करतो की ह्या जर तुम्ही केला तर आम्हाला रस्त्यावर उतरायची पाहिजे आणि शक्तीपीठचा कुठल्याही प्रकारनं आम्ही हे करून देणार नाही. याच विषयीची एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे माहितीचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये मात्र नाराजी असल्याची माहिती आहे. नाराजी नाट्य रंगल्याची माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे. लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्यानं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे. हे मत कॅबिनेटमध्ये या नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग राज्यासाठी फायदेशीर मात्र शेतकऱ्यांचं नुकसान करणारा आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध होताना दिसून येतोय. सरकारला हा विरोध परवडण्याजोगा नाही असं मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. पण तरीही सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयावर ठाम असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. तर हा मार्ग नेमका कसा आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शक्तीपीठ महामार्ग ज्याला भूसंपादनासाठी मंजुरी देण्यात आली आहे सरकारकडून, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मात्र याला विरोध होताना दिसतोय. तर महामार्गाला गती दिली जाते मात्र वादाला त्यामुळे शक्ती मिळते का हा सवाल आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतोय हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे. नागपूरवरून हा महामार्ग सुरू होतो. वर्धा, यवतमाळ, त्याच्यानंतर हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि परभणी, त्याच्यानंतर धाराशिववरून सोलापूर, कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्ग, गोवापर्यंत जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसून येतो अनेक जिल्ह्यांमध्ये. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागणार आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार आपला निर्णय बदलणार का, की शेतकऱ्यांची समजूत नेमकी कशी काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीवरून पुन्हा शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. तुळजापूरच्या वानेवाडी इथं जमिनीच्या मोजणीला अधिकारी आलेले होते आणि त्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. महामार्गामध्ये जमिनी गेल्या 100 पेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी जमा झाले होते. तर पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. ज्यांच्या शेतात मोजणी होते हे शेतकरी बांधव आहेत. त्यांना आम्हाला शेतकऱ्यांना अटक करून तामलवाडी पोलीस स्टेशन तुळजापूरमध्ये घेऊन आलेले आहेत आणि बळजबरीने मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही वारंवार लेखी निवेदनाद्वारे, आंदोलनाद्वारे वरील सरकारला, शासनाला, त्यांच्या अधिकाऱ्याला प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे की आमचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे. आमच्या जमिनी आम्हाला कोणत्याही भावात शेतकऱ्याला सरकारला द्यायच्या नाहीत. आम्हाला आमची जमीन पाहिजे. आम्हाला मोबदला नको आहे. आम्हाला वाढीव मोबदला किंवा आम्ही मोबदल्याची मागणीच केली नाही साहेब. त्यामुळं आम्ही जमिनी गेल्यावर आम्ही खाणार काय? उपासमारीची वेळ येणार आहे शेतकरी बांधवावर. तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला होता आणि आमच्या जमिनी परत द्या अशी मागणी त्यांनी केलेली होती. शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी जेव्हा आले तेव्हा शेतकरी या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी या मोजणीला विरोध केला. तर सोलापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतोय. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. तर बार्शी तालुक्यातील शेलगाव आर आणि तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी गावाजवळ शेतकऱ्यांकडून मोजणीला विरोध करण्यात आला. शेतीची मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विरोधाला सामोरं जावं लागलेलं आहे. तर मोजणीसाठी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांकडून एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणा दिल्या जात आहेत. अधिकाऱ्यांसमोर त्यांनी या घोषणा दिलेल्या आहेत.
शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला नको तर शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटनेकडून इथं विरोध केला जातोय. एकीकडे धाराशिव मधील दृश्य आपण बघितले होती, त्यानंतर आता सोलापूरमध्ये सुद्धा हा विरोध होताना दिसून येतो.